आमचे पोलीस निरीक्षक, आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली। त्या ठिकाणी तात्काळ गेले, स्वतः स्पॉटवरती पोहोचले आणि त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला। त्याचबरोबर मंचर शहरातील जे या संबंधित बाबीशी जेवढे नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा केली, त्यांची मीटिंग घेतल्या, त्यांना शांततेचं आवाहन केलं आणि या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मंचर शहरातील नागरिकांनाही आतापर्यंत शांतता राखलेली आहे। आजही आमची या संदर्भामध्ये प्रांतसाहेब असतील, आम्ही आणि तहसीलदार साहेब आहेत, आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी, PI साहेब, नायब तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी या सर्वांची मीटिंग झाली। त्याचबरोबर नागरिक शहरातील प्रतिष्ठित लोकांची मीटिंग झाली आणि त्यांनी मान्य केलं की आम्ही गावामध्ये कोणतीही कायदा सुव्यवस्थेला बाधा येईल अशा प्रकारचं वर्तन कुणीही करणार नाही। त्याचबरोबर तोपर्यंत आमच्या इथं मंचर शहरामध्ये पोलीस बंदोबस्त राहील। यासाठी आता आमच्याकडून SRPFचे 2 प्लाटून आहेत, RCPचं 1 प्लाटून आहे आणि मुख्यालयाकडून आम्ही 60 कर्मचारी दिलेले आहेत। त्याचबरोबर नारायणगाव आणि खेड पोलीस स्टेशन इथले आमचे काही पोलीस बांधव या बंदोबस्तासाठी आम्ही बोलवलेले आहेत। त्याचबरोबर मुख्यालयाचे काही पोलीस अधिकारी या बंदोबस्तासाठी आलेले आहेत। जोपर्यंत ही परिस्थिती अशी राहील तोपर्यंत मंचर शहरामध्ये हा पोलीस बंदोबस्त इथं राहील। मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण शांतता राखावी, पोलीस प्रशासनावरती विश्वास ठेवावा। चर्चेतून हा प्रश्न आपण मार्गी लावणार आहोत। कुणीही कायदा हातात घेईल अशा प्रकारचं वर्तन कुणी करू नये। कायदा सुव्यवस्था बिघडेल अशा प्रकारचं वक्तव्य असेल किंवा सोशल मीडियावरती पोस्ट असेल अशा प्रकारचं वर्तन कुणी करू नये, मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो। आणि आपण जे आतापर्यंत मंचर शहरामध्ये शांतता बाधित राखण्यासाठी सर्व मीडियाचे प्रतिनिधींनी जे योगदान दिलेलं आहे मी त्याचाही उल्लेख करतो। आपणही आपल्या माध्यमातून समाजातील घटकांना आवाहन करावं अशी विनंती करतो।